हा स्टुडंट आपला जो चॅप्टर चालू आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. या चॅप्टर मध्ये आपलं सेकंड ऍप्लिकेशन त्यामध्ये आपण स्टार्ट केलेलं होतं ते म्हणजेच त्यामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्याला म्हणतो आपण अप्रॉक्सिमेशन. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी आपण फाइंड आउट केली. त्यामध्ये एक्झाम्पल देखील बघितले होते, ते एक्झाम्पल सॉल्व्ह देखील केलं त्यामध्ये. देन एक्झाम्पल सॉल्व्ह करताना किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करताना फॉर्म्युला यूज होतो त्यामध्ये एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. हा फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण यूज करतो. मग यामध्ये ए आणि एच काय असतो तर जी जे कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेली असते ती कॉन्स्टंट व्हॅल्यू दोन पार्ट मध्ये डिवाइड करायची, ए आणि एच. पण डिवाइड करताना लक्षात ठेवायची त्यामधला ए काय घ्यायचा एच काय घ्यायचा काहीच ठराविक टर्म तो फिक्स असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्क्वेअर रूट मध्ये असेल तर त्या ठिकाणी ए अशी टर्म घ्यायची की त्याचा स्क्वेअर रूट निघाला पाहिजे. जर क्यूब रूट मध्ये असेल तर ए अशी टर्म घ्यायची की त्याचा क्यूब रूट निघाला पाहिजे, बरोबर. आणि ट्रिग्नोमेट्री मध्ये ओके ते आपल्याला पुढे बघायचं आहे. ओके आतापर्यंत आपण ते स्क्वेअर रूट आणि क्यूब रूटचे एक्झाम्पल. पॉवर असेल तर ए कुठलाही येऊ शकतो त्यामध्ये. त्याच्या जवळचा फॉर एक्झाम्पल 3.9 असेल तर त्याच्या जवळची व्हॅल्यू 4 हा त्यामध्ये ए ची व्हॅल्यू होईल. लक्षामध्ये अशा प्रकारे आपण एक्झाम्पल त्यामध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितला होता. त्यामध्ये काही एक्झाम्पल आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलेले होते. त्यामध्ये एक अडलेलं एक्झाम्पल म्हणजे कुठलं फिफ्थ रूट ऑफ 31.98. आता हे पण एक्झाम्पल सेम स्क्वेअर रूट क्यूब रूट सारखंच आहे. त्यामध्ये काय करणार आहे तर फिफ्थ रूट आहे. मग यामध्ये ए ची व्हॅल्यू अशी घेणार का त्याचा फिफ्थ रूट निघाला पाहिजे. मग यामध्ये आपल्याला माहिती फिफ्थ रूट ऑफ त्यामध्ये 32 किती असतो. फिफ्थ रूट ऑफ 32 म्हणजे 32 कुठल्या टर्मचा 5 टाइम्स मल्टिप्लाय केला तर 32 येणार. सिंपल आहे. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 करा बरं किती मल्टिप्लिकेशन येत आहे 32. म्हणजे फिफ्थ रूट ऑफ 32 त्यामध्ये आपल्याला भेटणार. मग ज्या टर्मचा फिफ्थ रूट येतो ती टर्म त्यामध्ये आलाच पाहिजे, ती टर्म त्यामध्ये आलीच पाहिजे. मग कुठली येणार आहे 32 वरती त्यापेक्षा मोठी व्हॅल्यू आहे, बरोबर. मग त्यामध्ये सगळ्यात फर्स्ट स्टेप जे करतो आपण एफ ऑफ एक्स फाइंड आउट करतो. काय एफ ऑफ एक्स फिफ्थ रूट मध्ये एक्स हा भेटला आपला एफ ऑफ एक्स. ज्याला आपण एक्स पुट केलं एक्स इज इक्वल टू 31.98 ती जी व्हॅल्यू दोन टर्म मध्ये डिवाइड करतो ए प्लस एच मध्ये, बरोबर. बट ए असा घेणार का त्याचा फिफ्थ रूट आला पाहिजे. मग कशाचा येतोय 32 चा येतोय, बरोबर. प्लस जर त्यामधून मध्ये तर ऑलवेज प्लसच असतं त्यामध्ये. दुसरी व्हॅल्यू 32 तर यापेक्षा जास्त व्हॅल्यू आहे. मग 32 मधून जर किती मायनस केले तर त्यामध्ये 31.98 येतं. तर 0 पॉईंट इथं 2 डिजिट आहे म्हणून 0.02, बरोबर. म्हणजे ही झाली एच व्हॅल्यू आणि ही झाली एच व्हॅल्यू. लक्षामध्ये देअरफॉर ए इज इक्वल टू 32 एच इज इक्वल टू मायनस 0.02 झाले. आता आलेल्या व्हॅल्यू काय करणार आपण फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. काय फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ. मग त्यासाठी आधी आपल्याला एफ ऑफ ए काढणार. मग त्यासाठी एफ ऑफ ए कसा काढणार मग फाइंड एफ ऑफ ए कसा काढणार एफ ऑफ ए तर एफ ऑफ एक्स वरून एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय होईल त्यामध्ये फिफ्थ रूट ऑफ एक्स दिलाय, बरोबर. यावरून एफ ऑफ ए काढायचा तर सिम्पली त्यामध्ये एफ ऑफ एक्स मध्ये एक्स इज इक्वल टू काय पुट करणार ए, देन वी गेट एफ ऑफ ए. पुढं फिफ्थ रूट ऑफ ए. बट वी नो दॅट ए इज इक्वल टू किती आहे 32 म्हणजेच एफ ऑफ ए इज इक्वल टू फिफ्थ रूट मध्ये 32 म्हणजेच काय आले त्यामध्ये 2. फिफ्थ रूट ऑफ 32 किती आलं त्यामध्ये 2. म्हणजे एफ ऑफ ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला भेटली 2. आता एफ ऑफ ए झाल्यानंतर पुढे काय लागतो आपल्याला एफ डॅश ऑफ ए लागतो. मग एफ डॅश ऑफ ए कसा फाइंड आउट करणार त्यामध्ये तर सिम्पली एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फिफ्थ रूट ऑफ एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार.
म्हणजेच एफ डॅश ऑफ एक्स. कसं घेणार मग रूट फिफ्थ रूटचा, मग त्यासाठी आपण एक्स रेस टू 1/5 रूटची व्हॅल्यू राईट केली आणि मग त्या ठिकाणी आपण फॉर्म्युला यूज केला एक्स रेस टू एन चा, एक्स रेस टू एन, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1/5 एक्स रेस टू किती येईल मग क्रॉस मल्टिप्लाय करायचं 1 मायनस 5 म्हणजेच किती आलं 4. 1 मायनस 5 किती आलं 4 म्हणजेच -4/5 -4/5 झालं. आता यामध्ये काय करणार, ही टर्म मायनस आली मग ती खाली घेणार आपण 1/5 पुढे काय राहील 1 ही टर्म खाली आणणार एक्स रेस टू 4/5 झालं. 1/5 म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू माहितीये 1/5 मी सिम्प्लिफाय करणार यामध्ये 1/5 म्हणजेच फिफ्थ रूट गेला आणि त्याचा रेस टू काय राहिला वरती 4 राहिला. लक्षामध्ये फिफ्थ रूट ऑफ एक्स इथं किती झाला फिफ्थ रूट, कारण इथं 1/5 इंटू 4 आहे. 1/5 म्हणजेच फिफ्थ रूट. त्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार काय भेटेल मग एफ डॅश एक्स इज इक्वल टू, मग यामध्ये एक्स च्या ऐवजी ए व्हॅल्यू पुट करणार काय भेटेल 1/5. इथं समजलं का कसं केलं तर एक्स रेस टू किती त्यामध्ये 4/5 कशी स्प्लिट केली 1/5 इंटू 4, मग एक्स रेस टू 1/5 त्याचा रेस टू 4, एक्स रेस टू एम त्याचा रेस टू एन. इंडायसेस रूल नुसार त्यामध्ये m इंटू एन असेल तर m रेस टू एन देखील लिहू शकतो. म्हणजे हा रेस टू 4 ला टाकला 1/5 कसली व्हॅल्यू असते फिफ्थ रूटची. झालं 1/5 पुढं फिफ्थ रूट ऑफ ए त्याचा रेस टू 4, मग आपल्याला माहिती 1/a ची व्हॅल्यू काय आहे त्या ठिकाणी 32, मग फिफ्थ रूट ऑफ 32 त्याचा रेस टू 4 1/5 फिफ्थ रूट काय असतं त्यामध्ये 2 रेस टू 4 1/5 2 चा 4 टाइम्स त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन म्हणजेच किती आलं 16 1/5 इंटू 16. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए झाली. आता एफ डॅश ऑफ ए झाल्यानंतर पुढं आलेल्या व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार त्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये. काय फॉर्म्युला आहे एफ ऑफ ए प्लस एफ डॅश ए इंटू एच. एफ ऑफ ए किती आलाय 2 आलाय 2 प्लस एच व्हॅल्यू किती आली -0.02 इंटू पुढं त्याला एफ डॅश ऑफ ए म्हणजेच 1/5 1/80 16 इंटू 5 केलं त्याला एफ डॅश ऑफ ए झालं. म्हणजेच येणार 2 मायनस प्लस मायनस मायनस झाला 0.02 अपॉन 80 झालं. यामध्ये 2 डिजिट आहे म्हणजे आणि कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला 100 नी, म्हणजे 2 अपॉन काय होणार यामध्ये सिम्प्लिफाय 2 मायनस 2 अपॉन डिजिट तिकडे जाणार म्हणजेच काय होणार ओके करा याचं सिम्प्लिफिकेशन 2 मायनस काय होणार यामध्ये मग भाग द्या त्यामध्ये 0 चा जाणार डेसिमल घेतला परत 0 चा जाणार 20 झाला परत 0 चा जाणार परत 200 झाला जाईल का नाही परत 0 चा जाणार 2000 झाला परत म्हणजे जाईल आता म्हणजे 2 चा जाणार. चला 0.0002 आला त्यामध्ये. आता याची सबट्रॅक्शन करणार आणि तेच असणार आपला आन्सर. मग 2 मायनस सबट्रॅक्शन कशी करतो आपण 2 मायनस त्या ठिकाणी काय करणार 0.0002 अशी सबट्रॅक्शन जमायला पाहिजे सगळ्यांना. काय करणार यामध्ये पुढे डिजिट नाही म्हणजे आपण 0000 कन्सिडर करतो 10 इथं 0 - 2 येणार नाही बरोबर. मग काय करणार आपण इकडून घेणार 1 इथं किती झाला 10 इथं राहिला 9 आणि इथं झाला 10
10 minus 2 मी इथं किती राहिला 9 1.999. लक्षामध्ये ही व्हॅल्यू झाली कशाची, याची अप्रॉक्सिमेट. लक्षामध्ये अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू झाली त्यामध्ये 1.998. लक्षामध्ये सॉल्व्ह करायचं. महत्वाची स्टेप ही फिफ्थ रूट त्यामध्ये पुढला येतो. 31च्या पुढे काय येतं, 32 आहे. 32 हा 5 टाइम्सचा 2 चा 5 टाइम मल्टिप्लाय म्हणून त्याचा फिफ्थ रूट आला. ओके, बाकीचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेले. आता आपल्याला नेक्स्ट टाइपचे एक्झाम्पल घ्यायचे आहेत. आता आपण रूट, स्क्वेअर रूट, याची पॉवर असेल तर अशा टर्म्स आपण काय केली, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता आपल्याला काय करणार पुढं, ट्रिग्नोमेट्रिक जर टर्म असेल, ट्रिग्नोमेट्रिक जर टर्म असेल तर त्या ट्रिग्नोमेट्रिक टर्मचा आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. ट्रिग्नोमेट्रिक टर्मची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. तर बघा, आता आपण ट्रिग्नोमेट्रीचं एक एक्झाम्पल घेऊ, त्यामध्ये आधी सॉल्व्हचे घेऊ, नंतर आपण अनसॉल्व्ह मध्ये म्हणजे एक्सरसाइज मध्ये त्या ठिकाणी सॉल्व्ह करू. बघा, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ, फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ साइन 30 डिग्री पुढं 30 मिनिट गिव्हन दॅट 1 डिग्री इज इक्वल टू, हे तर आपल्याला गिव्हनच असतं त्यामध्ये, 1 डिग्री इज इक्वल टू 0.0175. या 1 डिग्रीची व्हॅल्यू त्यामध्ये दिलेली असते. 0.0175 ही व्हॅल्यू त्यामध्ये दिलेली असते. झालं. आता बघा, यामध्ये काय करणार, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट करायची. स्टेप आहे त्याच त्यामध्ये स्टेप युज करणार. काय काय स्टेप आहे, फर्स्ट स्टेपला एफ ऑफ एक्स फाइंड आउट केला, मग त्या ठिकाणी एफ ऑफ एक्स फाइंड आउट करणार. काय इन एफ ऑफ एक्स, त्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यूला एक्स कन्सिडर करतो, म्हणजे इथं एक्स येणार. काय इन इथं साइन एक्स, त्याला या ठिकाणी साइन एक्स आला. त्याला हा झाला एफ ऑफ एक्स. त्यामध्ये एफ ऑफ एक्स झाल्यानंतर जी एक्स व्हॅल्यू आपण कन्सिडर केली आहे 30 डिग्री 30 मिनिट्स. आता बघा, ज्यावेळी ट्रिग्नोमेट्री टर्म असते त्यावेळी हे मिनिट सेकंद काय असतं, जसं आपण पॉइंट मध्ये लिहितो 31.1 बरोबर, तसं हे डिग्री अँगल मधलं डेसिमल असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 1 डिग्री आहे, इथपासून इथपर्यंत किती आहे, 1 डिग्री आहे. मग ही जी डिग्री, जसं आपलं स्केल असते बघा, 10 त्यामध्ये लाईन असतात आणि पूर्ण डिस्टन्स असतं 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर 10 पार्ट मध्ये काय केलेलं असतात, त्यामध्ये डिव्हाइड केलेले असतात. बरोबर. मग हे 10 mm याला काय म्हणतो आपण, 1 mm. जर असे 10 mm केले तर त्या ठिकाणी होतो 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर. मग असे 1 सेंटीमीटर एकत्र केले सगळे, सेंटीमीटर नंतर मीटर. बरोबर. असे त्यामध्ये रिडिंग वाढत जातात. म्हणजे आपण रिडिंग काय करतो ते स्प्लिट करतो यामध्ये. इथं देखील 1 डिग्री जो आहे, 1 डिग्री जो अँगल आहे, तो अँगल काय करणार यामध्ये 60 पार्ट मध्ये डिवाइड करणार. किती, 60 पार्ट मध्ये डिवाइड करणार. आणि त्यामधला एक पार्ट म्हणजे असतो 1 मिनिट. किती, 1 मिनिट. त्यामधला एक पार्ट म्हणजेच किती असतो, त्यामधला 1 मिनिट. किती असतो त्यामधला, 1 मिनिट. म्हणजे हा जो डिग्री आहे याचं किती पार्ट मध्ये डिवाइड करणार, 60 पार्ट मध्ये डिवाइड करणार. जसं 1 सेंटीमीटरचं आहे, एक पार्ट म्हणजे 1 mm असतो, तसं यामध्ये 1 डिग्रीचं एक पार्ट म्हणजे 60 मिनिट असतं. सॉरी, एक पार्ट त्यामधला डिवाइड केला म्हणजे तो असतो 1 मिनिट. 1 मिनिट किती पार्ट मध्ये डिवाइड करतो, 60. हा किती पार्ट मध्ये डिवाइड करतो, 10 मध्ये डिवाइड करतो. बरोबर. आपण सेंटीमीटर आपलं माहित आहे, 1 सेंटीमीटर 10 पार्ट मध्ये, तसं इथं 1 डिग्री 60 पार्ट मध्ये डिवाइड करणार, 60 पार्ट मध्ये डिवाइड करणार. त्यामधला एक पार्ट म्हणजे 1 मिनिट. आणि हा 10 मधला एक पार्ट म्हणजे किती, 1 mm.
आणि इकडे 1 मिनिट. अशी किती मिनिट दिलेत आपल्याला? 30 मिनिट दिलेले आहे. बरोबर. मग आपल्याला काय करायचंय, ह्या 30 मिनिटचं जर आपल्याला डिग्री मध्ये काढायचं असेल, इथं मध्ये डेसिमल नाही देते, डिग्री मध्ये काढायचं असेल तर किती होईल सांगा बरं? याला काय करणार आपण? फक्त 60 ने डिवाइड करणार. बरोबर. 16 कोण 1/60 ने त्याला डिवाइड करणार. 60 म्हणला 30 पार्ट. टोटल किती आहे? 60. 60 म्हणला 30 म्हणजे किती डिग्री झाला तो? 1/2 डिग्री झाला. लक्षामध्ये. जर आपल्याला मिनिटचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर 1/60 न त्यामध्ये काय करणार? त्यामध्ये मल्टिप्लाय करणार. आणि जर आपल्याला डिग्रीचं कन्व्हर्जन त्यामध्ये सपोज 1 डिग्री इज इक्वल टू किती असतो? 60 मिनिट. 1 डिग्री इज इक्वल टू 60. डिग्रीचं कन्व्हर्जन जर मिनिट मध्ये करायचं असेल तर 60 नी मल्टिप्लाय करणार. आणि जर आपल्याला मिनिटचं कन्व्हर्जन जर त्यामध्ये डिग्री मध्ये करायचं असेल तर 60 ने त्यामध्ये काय करणार? डिवाइड करणार. हे लक्षात ठेवा त्यामध्ये. म्हणजे हीच टर्म यामध्ये कशी स्प्लिट होणार बघा. x प्लस a इज इक्वल टू कशी स्प्लिट होणार यामध्ये? 30 डिग्री आणि त्याच्या पुढे किती असतो? 30 मिनिट. 30 मिनिट. अजून याचं आपण डिग्री मध्ये कन्व्हर्जन केलं नाही, लक्षात ठेवा. 30 हा पूर्ण डिग्री अँगल आहे आणि त्याच्या पुढे 30 मिनिट्स आहे. 30 मिनिट्स आहे म्हणजे त्याच्या पुढला जो 1 डिग्री आहे त्याच्यातले 30 पार्ट घेतलेले. बरोबर. मग आपण काय केलं त्यामध्ये, आता याचं कन्व्हर्जन आपल्याला कशामध्ये करावं लागेल? डिग्री मध्ये. कारण सगळे अँगल कशामध्ये आपल्याला? डिग्री मध्ये. याचं डिग्री मध्ये कन्व्हर्जन काय होईल? प्लस 30 इंटू 1/60 डिग्री. म्हणजे किती होणार यामध्ये? 30 डिग्री प्लस त्याच्या पुढे किती डिग्री आहे? किती डिग्री? मग त्याच्यामध्ये मिनिट नाही ना, किती डिग्री आहे तर किती येणार त्यामध्ये? 1/2 डिग्री. 1/2 डिग्री. 1/2. बट यामध्ये आपल्याला 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली असते. पण इथं 1/2 आले म्हणजे या 1 डिग्रीला डिवाइडेड कशाने करणार? 2 ने करणार. देअरफॉर काय होईल यामध्ये? 30 डिग्री प्लस, हे लक्षात ठेवा, इथं म्हणणार 1 डिग्रीची व्हॅल्यू दिली त्याला डिवाइडेड 2 ची डिग्री मध्ये कन्व्हर्जन कसं झालं त्यामध्ये? 2 चं त्यामध्ये काय व्हॅल्यू दिलेली आहे? तर बघा 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली आहे. बरोबर. मग इथं किती आहे? 1/2 डिग्री आहे. म्हणजे 1 डिग्रीची दिली आपल्याला 1/2 ची लागते. याला फक्त डिवाइडेड काय करणार? 2 करणार. म्हणजे आपल्याला काय भेटणार? 1/2 डिग्रीची व्हॅल्यू किती भेटेल मग ती? 0.0175 ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. झालं. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ए भेटला आणि एच भेटला. समजलं का? ट्रिग्नोमेट्री मध्ये थोडं हे वेगळा पार्ट येतो. कसला? तर मिनिटचं कन्व्हर्जन त्यामध्ये आपल्याला करावं लागतं डिग्री मध्ये. मिनिटच्या पुढे देखील 1 युनिट असतं, माहितीये का तुम्हाला? डबल डॅश, त्याला आपण सेकंड म्हणतो. काय म्हणतो? सेकंड. परत जो एक पार्ट 1 मिनिट आहे तो परत 60 मध्ये डिवाइड करायचा. म्हणजे किती स्मॉल त्यामध्ये अँगल होणार बघा. जो 1 मिनिट आलाय, जो ऑलरेडी आपण काय घेतलाय? 1 डिग्री घेतलाय, तो ऑलरेडी 60 पार्ट मध्ये डिवाइड केलाय. 1 डिग्री किती स्मॉल असतं? तो 60 पार्ट मध्ये. आणि तो 60 पार्ट मधला एक पार्ट 1 मिनिट परत 60 मध्ये डिवाइड केला. 60 मध्ये त्याच्यातला एक पार्ट म्हणजे काय असतो? तो सेकंड असतो. हे लक्षात ठेवा. कधी जर आलं डबल डॅश वरती आणि रिप्रेझेंट कसं करतो? डॅश. आणि डबल डॅश आलं तर काय होणार? डबल डॅश आलं त्यामध्ये पण सेकंड होणार. मग कितीने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? 60 120 न मल्टिप्लाय करायचं ते. लक्षामध्ये. ओके. हे लक्षात ठेवा. बट ज्या बाय चान्स त्यामध्ये विचारत नाही कधी, हेच विचारत त्यामध्ये मिनिटचं कन्व्हर्जन डिग्री मध्ये कसं करायचं लक्षात ठेवा. 1/60 न त्या ठिकाणी मल्टिप्लाय केलंय. कन्वर्ट, इथं लिहा वाटलं, कन्वर्ट डिग्री इंटू मिनिट इंटू डिग्री. मिनिट डिग्री मध्ये कन्वर्ट केले. ओके. यावरून आपल्याला ए भेटला, एच भेटला. एच भेटला आपल्याला काय?
जी आपली स्टेप आहे ती आपण पुढे अप्लाय करणार. काय त्यावरून आपल्याला भेटेल फाइंड एफ ऑफ ए. मग एफ ऑफ ए कशावरून भेटतो आपल्याला? एफ ऑफ एक्स वरून. एफ ऑफ एक्स काय त्यामध्ये साइन ऑफ एक्स आलेला आहे. साइन एक्स एफ ऑफ एक्स किती आलेला आहे? साइन एक्स. देन त्यामध्ये एक्स च्या ऐवजी ए व्हॅल्यू पुट करणार. यामध्ये काय येणार? ए व्हॅल्यू येणार. मग या ठिकाणी एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय ती पुट करणार? 30. मग साइन 30 ची व्हॅल्यू काय असते आपल्याला त्या ठिकाणी माहिती, तो असणार व्हॅल्यू एफ ऑफ ए. साइन 30 ची व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला माहित पाहिजे. मग आता साइन 30 काय असतं त्या ठिकाणी? साइन 30 म्हणजे π/6 म्हणजेच 1/2. 1/2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ साइन 30. म्हणजेच काय आला तो आपला एफ ऑफ ए आला. काय आला तो? एफ ऑफ ए आला. लक्षामध्ये हा एफ ऑफ ए झाला. आता एफ ऑफ ए नंतर पुढं कुठली व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागते आपल्याला? एफ डॅश ऑफ ए. एफ ऑफ ए झाला. एफ ऑफ ए नंतर एफ डॅश ऑफ ए. फाइंड एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए. आता हे सगळं गिव्हन आहे आपल्याला. एफ डॅश एफ कसा फाइंड आउट करणार? तर जो एफ ऑफ एक्स आहे वरूनच फाइंड आउट करणार. एफ ऑफ एक्स काय गिव्हन आहे? साइन एक्स. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह घेणार एफ डॅश ऑफ एक्स. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कॉस एक्स. आणि यामध्ये मग एक्स इज इक्वल टू ए पुट करणार. एफ डॅश ऑफ ए इज इक्वल टू कॉस ए. आणि ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय त्यामध्ये? 30. मग कॉस 30 ची व्हॅल्यू काय? तर कॉस 30 ची व्हॅल्यू त्यामध्ये गिव्हन आहे 0.866. 0.866 ही व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला गिव्हन आहे एफ डॅश ऑफ ए. आता एफ डॅश ऑफ ए माहित झाला. मग काय करणार? आलेल्या व्हॅल्यू फक्त फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू म्हणजेच कसली व्हॅल्यू? फंक्शन ऑफ साइन 30 डिग्री 30 मिनिट्स या टर्मची व्हॅल्यू त्या ठिकाणी किती येणार? इथं ती व्हॅल्यू लिहिली किंवा हे ऍज इट इज ठेवलं तरी लागेल. काय होईल फॉर्म्युला पुढे? एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. मग त्या ठिकाणी एफ ऑफ ए किती आला? 1/2 आला. प्लस एच इंटू एच ची व्हॅल्यू किती आली? 0.0175 इंटू एफ डॅश ऑफ ए. एफ डॅश ऑफ ए किती आला? 0.866. 1/2 म्हणजे 0.5 असतो. प्लस या दोन टर्मचं काय करणार त्या ठिकाणी? मल्टिप्लाय करणार. या दोन टर्मचं मल्टिप्लाय करणार. आता या दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन कसं करणार? झिरो पॉइंट 866 0.00 इथं डिवायडेड बाय काय करायचं राहील आपलं? 2 करायचं राहिला. इन डिवायडेड बाय 2. याला डिवायडेड बाय 2. आता या टर्मचं मल्टिप्लाय करणार, त्याला डिवायडेड बाय 2 करणार, त्या टर्मचं त्या ठिकाणी आन्सर फाइंड आउट करणार. आता मल्टिप्लिकेशन तुम्हाला जमेल त्या ठिकाणी. पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर त्याचा आन्सर येतं 0.075. 0.075 हे त्या टर्मचं आन्सर येते. लक्षात ठेवा. या दोघांचं मल्टिप्लाय करायचं, त्याला डिवायडेड बाय 2 करणार त्यामध्ये. लक्षात ठेवा, डिवायडेड बाय 2 करणार त्यामध्ये. काय होईल मग पुढे? दोघांची ऍडिशन करणार. किती होईल त्यामध्ये? 0.5 0.075 किती येणार मग? 0.5 75 5 म्हणजे 0.575. चला, हे झाले त्या टर्मची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 0.575. लक्षामध्ये 0.575.
आहे. आता इथं 2 ने डिवाइड केलं तर किती येणार आहे 0. परत 0 बरोबर 0.0 ने भाग झाला बरोबर त्यावरती डेसिमल घेतला देन 1 ने भाग जात नाही जाईल 0 बरोबर वरती 0 घेतला म्हणजे 2 येणार हा भागाकार करा त्या दोघांची मल्टिप्लिकेशन करा त्यामध्ये ही झाली त्या टर्मची अप्रॉक्सिमेट. आता ट्रिग्नोमेट्री मध्ये बघा वेगळं असं काही नाहीये काय यामध्ये फक्त हे महत्वाचं आहे डिग्री जे आहे पुढे जे मिनिट दिलेलं असतं त्याचं कन्व्हर्जन त्यामध्ये डिग्रीत करणं आणि तोच असतो एच तोच असतो त्यामध्ये एच बट पहिला जो अँगल आहे तो पहिला अँगल ऑलवेज त्यामध्ये काय ठेवायचा स्टँडर्ड अँगल म्हणजे कुठला 30 झाला 45 झाला 60 झाला 90 झाला लक्षामध्ये हा पहिला जो अँगल आहे तो ऑलवेज त्यामध्ये काय ठेवायचा स्टँडर्ड ठेवायचा लक्षामध्ये पहिला जो अँगल आहे तो ऑलवेज त्यामध्ये काय ठेवायचा स्टँडर्ड अँगल ठेवायचा आणि दुसरा जो आहे त्यामध्ये आपल्याला 1 डिग्रीची व्हॅल्यू दिलेली असते जर त्या ठिकाणी 1/2 डिग्री आली तर या टर्मला डिवायडेड बाय काय करणार त्यामध्ये 2 करणार या टर्मला डिवायडेड बाय काय करणार त्यामध्ये 2 करणार झालं हे झालं त्यामधलं एक्झाम्पल ट्रिग्नोमेट्रिक एक्झाम्पल लक्षात ठेवा त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक एक्झाम्पल किती आली व्हॅल्यू 0.57 मल्टिप्लिकेशन त्यामध्ये व्यवस्थित करायला असतं नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण त्यामध्ये बघा फाइंड द अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू ऑफ sin 61 या टर्मचा आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे 61 डिग्री गिव्हन असणार आपल्याला त्या ठिकाणी बघा गिव्हन 1 डिग्री इज इक्वल टू आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन आहे 0.0174 ही व्हॅल्यू आपल्याला गिव्हनच असते आणि त्याचबरोबर जर एखादी रूटची व्हॅल्यू असेल तर ती रूटची व्हॅल्यू देखील आपल्याला गिव्हन असते म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन करायला येतं 1.732 एवढ्या व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी गिव्हन आहे यावरून आपल्याला साइन 61 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू त्या ठिकाणी फाइंड आउट करणार आता कशी करायची ते आता आपण यामध्ये फाइंड आउट करायचे आहे मग आपल्या जी स्टेप आहे त्या स्टेपनी त्यामध्ये काय करणार एक्झाम्पल सॉल्व्ह करणार काय त्यामध्ये फर्स्ट स्टेप एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचा एफ ऑफ एक्स कसा फाइंड आउट करायचं मला साइन एक्स काय करणार यामध्ये जी कॉन्स्टंट आहे त्याला एक्स पुट करणार त्यावरून भेटणार आपल्याला त्या ठिकाणी एफ ऑफ एक्स आता एफ ऑफ एक्स भेटल्यानंतर एफ ऑफ एक्स त्या ठिकाणी भेटला एफ ऑफ एक्स भेटल्यानंतर काय करणार पुढे एफ ऑफ एक्स भेटल्यानंतर जी एक्स टर्म आहे ती एक्स टर्म इज इक्वल टू 61 डिग्री आहे दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार इथं पुढे मिनिट दिलंय का नाही सेकंड दिलंय का नाही मग डायरेक्टली डिवाइड करणार कशी डिवाइड करणार एक्स ए प्लस एच या दोन पार्ट मध्ये डिवाइड करणार पण त्यामध्ये डिवाइड करताना एक स्टँडर्ड अँगल त्यामध्ये असला पाहिजे कुठला आहे मग त्याच्या जवळचा 60चा आहे पण तो एक कमी आहे म्हणजे त्यामध्ये काय करावं लागेल 60 प्लस 1 जर केलं तर त्या ठिकाणी काय येतं 60 प्लस 1 जर केलं तर त्या ठिकाणी काय येतं 60 डिग्री प्लस त्यामध्ये 1 डिग्री केलं तर 61 येतं यामध्ये 1 डिग्रीची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 60 प्लस 1 डिग्री इज इक्वल टू व्हॅल्यू किती दिली 0.0174 ही व्हॅल्यू त्यामध्ये दिलेली आहे आपल्याला यावरून आपल्याला ए आणि एच ची व्हॅल्यू भेटेल ए काय भेटला 60 आणि एच 0.0174 भेटला आलं लक्षामध्ये ओके आता ए आणि एच भेटल्यानंतर पुढे काय करतो आपल्याला एफ ऑफ ए काढायचं त्यामध्ये मग एफ ऑफ ए काढण्यासाठी आपण काय करणार त्यामध्ये
एफ ऑफ ए काढण्यासाठी आपण एफ ऑफ एक्स घेणार. एफ ऑफ एक्स घेणार. काय एफ ऑफ एक्स त्यामध्ये साइन एक्स. एफ ऑफ एक्स काय आहे त्यामध्ये साइन एक्स. हे लक्षात ठेवा त्यामध्ये. एफ ऑफ एक्स काय त्यामध्ये साइन एक्स. मग त्यामध्ये एक्सच्या ऐवजी ए पुट करणार. त्यावरून भेटेल आपल्याला एफ ऑफ ए. काय भेटेल त्यामध्ये आपल्याला एफ ऑफ ए म्हणजेच या ठिकाणी साइन ए आणि ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करणार साइन 60. एफ ऑफ ए वी गेट साइन 60. चला यामध्ये साइन 60 ची व्हॅल्यू पुट करणार. 1-2 मिनिट थांबा. ओके त्यामध्ये आता काय करणार साइन 60 ची व्हॅल्यू त्यामध्ये काढणार. पण साइन 60 काय असतं त्यासाठी टेबल त्या ठिकाणी माहित पाहिजे. मग साइन 60 काय असतं त्यामध्ये √3/2 एफ ऑफ ए झाला त्यामध्ये आपल्याला √3/2. मग यामध्ये √3 ची देखील व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. √3 ची व्हॅल्यू काय त्यामध्ये 1.732 डिवायडेड बाय 2. 1.732 divided by 2. This is the value of f of a. चला f of a झाला. f of a नंतर काय करतो आपण f dash of a. कसा करणार मग f dash of a f of x वरूनच. f of x is equal to काय त्या ठिकाणी f of x is equal to sin x. sin x आणि यामध्ये a ची व्हॅल्यू पुट करणार. काय a ची व्हॅल्यू 30 म्हणजे साइन ए. बट आपल्याला एफ ऑफ ए नाही काढायचं एफ डॅश काढायचा. म्हणजे त्याच्या आधी काय करावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. म्हणजे एफ डॅश एक्स साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आणि मग यामध्ये व्हॅल्यू पुट करणार ए कॉस ए. ए ची व्हॅल्यू त्यामध्ये आली 30. मग सॉरी किती त्यामध्ये 60. मग त्या ठिकाणी cos 60 ची व्हॅल्यू काय असते त्या ठिकाणी cos 60 ची व्हॅल्यू cos 60 1/2 हा झाला f डॅश ऑफ a. f डॅश भेटला त्या ठिकाणी f ऑफ a भेटला. आलेल्या व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार फॉर्म्युल्यामध्ये आणि त्याचं सिम्प्लिफाय करून काय काढणार त्यामध्ये आपण या टर्मची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. काय फॉर्म्युला मग त्यामध्ये एफ ऑफ ए प्लस एच इज इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच इंटू एफ डॅश ऑफ ए. मग काय होईल या ठिकाणी एफ ऑफ ए किती आला यामध्ये 1.732 डिवायडेड बाय 2 प्लस 1.732 डिवायडेड बाय 2 प्लस त्या ठिकाणी एच इंटू एच ची व्हॅल्यू काय आली त्या ठिकाणी 1 डिग्री म्हणजेच 0.0174 into f dash of a म्हणजेच 1/2. चला 1/2 दोघांमधून कॉमन येणार. रिमेनिंग राहणार 1.732 प्लस 0.0174. यांची ऍडिशन करा आणि त्याला डिवायडेड बाय 2 करा. आपल्याला भेटेल यामध्ये काय साइन 61 ची व्हॅल्यू. लक्षामध्ये कसं फाइंड आउट करायचं ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कशाची त्यामध्ये आपण ट्रिग्नोमेट्री टर्मची देखील करू शकतो. कुठले आतापर्यंत बघा ट्रिग्नोमेट्रिक फाइंड आउट केलं. ट्रिग्नोमेट्रीच्या आधी आपण रूट स्क्वेअर रूट या टर्मची त्या ठिकाणी फाइंड आउट केलं. आपण आता काय केलं साइन 30 चे आधी एक्झाम्पल घेतलं होतं. यामध्ये साइन 61 डिग्रीचं घेतलं. कुठलीही त्यामध्ये दिलेलं असो यामध्ये लक्षात ठेवायचं डिवाइड करताना एक त्यामध्ये स्टँडर्ड अँगल आलाच पाहिजे याची व्हॅल्यू आणि इकडे कुठलीही येऊ त्यामध्ये. माझा 61 आहे म्हणलं त्याच्या जवळचं स्टँडर्ड अँगल कुठला आहे 60 आहे. मग 60 प्लस 1 झाला. आता जर 59 दिला असता तर 59 मग इथं काय झालं असतं 60 मायनस 1
मग इथं एच ची व्हॅल्यू काय आली असते, फक्त मायनस आली असते. आलं लक्षामध्ये, हे लक्षात ठेवा. त्यामध्ये एक स्टँडर्ड अँगल आलाच पाहिजे आणि पुढे डिग्रीची व्हॅल्यू दिलेली असते. आणि जर पुढे मिनिट दिला तर मिनिटचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये कसं करणार, त्यामध्ये 1/60 न मल्टिप्लाय करू, 1/60 न मल्टिप्लाय करू. ओके, त्या खालचे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. 3 एक्झाम्पल आहे बघा. 3 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला नाही जमले मला सांगा, आपण ते नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करू. ट्रिग्नोमेट्री काही वेगळं नाही, फक्त हे लक्षात ठेवायचं. यामध्ये काय, सेम तीच कॉन्स्टंट व्हॅल्यू, त्याला एक्स पुट करणार, एक्स परत 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार. बट डिवाइड करताना यामध्ये मिनिट दिला असेल तर त्यापुढे मिनिट जो आहे त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आपल्याला, डिग्रीमध्ये. त्या आधी एक्झाम्पल मध्ये बघितलं, 1/60 न मल्टिप्लाय करायचं आणि ए ची व्हॅल्यू त्या ठिकाणी स्टँडर्ड अँगल ठेवायचा. लक्षामध्ये बाकीच्या एफ ऑफ ए तर सेम स्टेप आहे, एफ डॅश ऑफ सेम स्टेप, त्यामध्ये व्हॅल्यू गिव्हन असतात, त्या व्हॅल्यू फक्त यामध्ये पुट करायच्या, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करणार. हे भेटते आपल्याला अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. कंपल्सरी क्वेश्चन यावरती विचारलेलं असतं. आतापर्यंत सगळ्यात जास्त क्वेश्चन या टाइप वरती, अप्रॉक्सिमेशन. मग ते रूट मधला असू, कॉन्स्टंट टर्मचा पॉवर असू, किंवा ट्रिग्नोमेट्री असू, किंवा पुढचे जे बघायचे आपल्याला लॉगॅरिथम असू, यावरती कुठल्याही टाइप वरती त्यामध्ये विचारतात. आलं लक्षामध्ये. ओके, एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित लिहून घ्यायचे. 2 एक्झाम्पल घेतलेत आपण या लेक्चरला. त्या बेसिस वरती 3 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करायचे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 2, 3, 4 जो आहे एक्सरसाइज 2.2 मधला सॉल्व्ह नाही झाला मला सांगा. नेक्स्ट लेक्चरला आपण त्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेऊ उद्याच्या लेक्चरला. लक्षामध्ये. बट होमवर्क कम्प्लीट करत जा. आणि तुमचे टेस्ट सिरीज यापासून या आठवड्यापासून चालू होणार आहे. प्रत्येक शनिवारी तुमची टेस्ट असेल. प्रत्येक विषयाचे त्यामध्ये चॅप्टर वाईज आपण टेस्ट घेणार आहोत. या सॅटर्डेला, या शनिवारी तुम्हाला फिजिक्सची टेस्ट सांगितली. फिजिक्स फर्स्टची जे 2 चॅप्टर येते. नेक्स्ट जो वीक आहे त्याला सेकंड सब्जेक्ट असेल, दुसरा सब्जेक्ट असेल. लक्षामध्ये. अभ्यास करा, रिव्हिजन करा, प्रिपेअर व्हा. पेपर त्यामध्ये तुमचे होणार आहेत जे आहेत. ओके, फायनल जे पेपर आहे त्यासाठी तुम्ही अभ्यास सोडून देऊ नका. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक तर आपला हाच चालू आहे, नेक्स्ट एक्झाम्पल्स.